नमस्कार. आपण थर्मोडायनॅमिक्सचा आता 24 नंबरचा प्रॉब्लेम बघतोय. या प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं आहे त्यांनी, तर 4.4 × 10⁻² किलोग्रॅम ऑफ CO2 हा एक्सपांड झाला आहे आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली. टेम्परेचर किती दिलं आहे, तर 300 केल्विन टेम्परेचर आहे. अगेन्स्ट प्रेशर ऑफ प्रेशर किती आहे, तर 15.15 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. वर्कडन किती आहे, तर 17.232 किलो जूल. आणि त्यांनी काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे, तर फायनल प्रेशर कॅल्क्युलेट करायला सांगितले. आता मग गिवन लिहावं लागेल. मग गिवन लिहिताना काय काय लिहायचं आपल्याला, तर मास ऑफ CO2. मास ऑफ CO2 किती दिलं आहे त्यांनी, तर 4.4 × 10⁻² किलोग्रॅम आहे. आणि किलोग्रॅमचं कन्वर्जन ग्रॅममध्ये करताना आपल्याला काय करावं लागेल, तर 44 ग्रॅम येईल. ते 10⁻³ मल्टिप्लाय करतो आहे. नंबर ऑफ मोल्स लगेच काढून घेऊया. इथं नंबर ऑफ मोल्स इज टू मास अपन मोलार मास. मास आहे 44, मोलार मास आहे 44. मोलार मास 44 कसं, तर कार्बनचं 12, ऑक्सिजनचं 16, दुसऱ्या ऑक्सिजनचं 16. 14 32 आणि 12 44 येते. मोलार मास 44, मास पण 44, मोलार मास पण 44. नंबर ऑफ मोल्स 1 आले. टेम्परेचर दिलं आहे त्यांनी 300 केल्विन आहे. आर माहिती असते 8.314 जूल पर केल्विन पर मोल, हा आर आहे. परत अजून काय दिलं आहे, तर त्यांनी P1 दिलं आहे. मग P1 किती दिलं आहे, तर P1 इज इक्वल्स टू 15.15 × 10⁵ पास्कल. पास्कल म्हणजेच न्यूटन पर मीटर स्क्वेअर दिला आहे. आता हे सगळं गिवन आहे. अजून काय आहे, तर डब्ल्यू मॅक्स इज इक्वल्स टू त्यांना माहिती आहे काय आहे, तर 17.232 किलो जूल हे वर्क आहे. मग जूलमध्ये कन्वर्ट करताना काय करतो आपण, 17.232 जूल म्हणजे 1000 मल्टिप्लाय करतो, म्हणजे वर्क टन आलं. मग काय फाइंड आउट करायचं आहे, टू फाइंड काय फाइंड आउट करणार आहे आपण, तर P2 इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क, P2 काढायचं आहे. आता काय करायचं, तर फॉर्म्युला काय असणार आहे, डब्ल्यू मॅक्स इज इक्वल्स टू मायनस का प्लस, तर ह्याच्यावरून कळतं. हे एक्सपान्शन आहे, एक्सपान्शन तर मायनस 2.303 nRT log to the base 10 P1/P2 हा आपला फॉर्म्युला आला. आता याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, तर सगळ्या व्हॅल्यूज पुट करावं लागेल. त्यासाठी त्याच्या आधी आपण काय करूया, ही सर्कल केलेली व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. मग ही जर व्हॅल्यू काढायची असेल, कॅल्क्युलेट करायची असेल, तर आपण काय करतो आहे, तर आपल्याला हे एका बाजूला काढून घ्यावं लागेल. लॉग टू द बेस 10 P1 आपल्याला माहिती आहे किती आहे P1, तर 15.15 × 10⁵ हा P1 आहे. आणि P2 माहीत नाही, P2 इज इक्वल्स टू फॉर्म्युला राहिलेला काय, मग डब्ल्यू मॅक्स अपॉन 2.303 nRT. आता हा मायनस आणि डब्ल्यू जो वर्कटन घेतलं आहे हा मायनस प्लस होऊन जातो, त्यामुळे त्या मायनसचा काही संबंध येत नाही. त्या सगळ्या व्हॅल्यूज पुट करा. लॉग टू द बेस 10 15.15 × 10⁵ अपॉन P2 इज इक्वल्स टू डब्ल्यू मॅक्स किती आहे आपल्याकडं, तर डब्ल्यू मॅक्सची व्हॅल्यू आहे 17.232 2.303. नंबर ऑफ मोल्स 1 आहे. 1 घेतले काय नाही घेतले काय फरक पडत नाही. 8.314 इंटू टेम्परेचर आहे 300. आता आपल्याला काय करावं लागेल, तर हे मी सर्कल केलेली जी व्हॅल्यू आहे ना, ही आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यावी लागेल. मी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर सगळ्यांचे लॉग बघावे लागतील. मग ते लॉगचं मी कॅल्क्युलेशन इथं करतो. बघा बरं, पहिला 2.303चं लॉग किती होते, 0.3623 प्लस 1चा काय गरज नाही, 1 मल्टिप्लाय केलं तर तेच येते. याचा लॉग किती होतो, 0.9198. 300चा लॉग किती होतो, 2.4771. या सगळ्यांची काय करावी लागेल, आपल्याला सम करावी लागेल. ही सम किती येते, 2957.3. ह्या तिघांची सम आली. आता या लॉगमधून हे सम मायनस करावं लागेल. मग याचा लॉग किती येतो, त्याची कॅरेक्टरिस्टिक येतो तो 4.2362 मायनस 3.7592. मग याच्यातून हे मायनस करायचं, किती येते 0774.0. आता याचं काय बघायला लागेल, अँटीलॉग. याच्या अँटीलॉग किती येते 2999. आता 0 पॉईंट म्हटल्यानंतर पॉईंट इथं येईल, म्हणजे हे सर्कल केलेले ह्याचं व्हॅल्यू आली 2.999. म्हणजे मी लिहितो मग इथं लॉग टू द बेस 10 15.15 × 10⁵ अपॉन P2 इज इक्वल्स टू किती आलं आपली व्हॅल्यू, तर 2.999. म्हणजे ह्याची व्हॅल्यू इथं आली. आता लॉग इकडून जर इकडं आला तर अँटीलॉग बनतो. म्हणजे काय होतो, 15.15 × 10⁵ अपॉन P2 इज इक्वल्स टू अँटीलॉग 2.999. आता हे इथंपर्यंत आपण आलो.
आता ह्याचा अँटीलॉग बघावं लागेल. ह्याचा अँटीलॉग काय येतो बघूया. तर 15.15 × 10⁵ डिवाइड बाय P2 इज इक्वल्स टू, तर याचा अँटीलॉग किती येतो. तर याचा अँटीलॉग बघा कसं बघायचं. तर 9चा 9मध्ये अँटीलॉग बघतो. मग याचा अँटीलॉग घेऊन घेऊया. याचा अँटीलॉग येतो 9977 म्हणजे 2 पॉईंट म्हटल्यानंतर 997.7 एवढा आला. मग P2 इकडे घ्यायचा, ए इकडे घ्यायचा. मग काय होणार बघा बरं. P2 इज इक्वल्स टू किती येतोय 15. आता हा 10⁵ म्हणजे पॉईंट हा 5 घरं पुढे सरकूया म्हणजे 15,000. हे व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सेमच आहे. फक्त मी इथं पॉईंट त्याच्या बदल्यात मी इकडे दिला आणि 10⁵ काढून टाकला आणि हा इकडे डिवाइड झाला 997.7. आता दोघांचा भागाकार करायचा. मग ह्यासाठी मला ह्याचं लॉग बघावं लागेल. मग याचा लॉग बनण्यासाठी कॅरेक्टरिस्टिक किती होते 1 2 3 4 5 6. याचं कॅरेक्टरिस्टिक किती आलं 6 आलं. मग आता आपल्याला काय करावं लागेल तर 6 पॉईंट. मग 15चा 1.5 मध्ये लॉग बघावं लागेल. तर 15चा 1.5 मध्ये लॉग किती येतोय 1804 येतोय. डिवाइड बाय याचा लॉग किती येतोय तर याचं कॅरेक्टरिस्टिक येतो 2 पॉईंट आणि याचा लॉग येतोय 99चा 7 मध्ये लॉग येतोय 9990. भागाकार असलं मायनस करतो तर ह्याचा आन्सर येते 4181.3. याचं काय बघावं लागेल अँटीलॉग बघावं लागेल. 18चा 1.4 मध्ये अँटीलॉग बघितल्यानंतर किती येतोय तर 1518 येतोय. 3 पॉईंट म्हणजे 1 2 3 इथं येतोय. म्हणजे किती आला आपला P2 इज इक्वल्स टू 1518 Nm², म्हणजेच पास्कल. हे असं म्हटलं काय किंवा हे असं म्हटलं तरी चालते. 15.18 × 10⁻² असं म्हटलं तरी चालते. हे आणि हे सेमच आहे. म्हणजे आपलं उत्तर आलं 1518 हे उत्तर आलं आपलं. थँक्यू.